गेलीस ना सोडून मला. पाहतेस ना माझे हाल. सगळं घर कसं मला खायला उठलं. सांग ना, सांग की काय करू. मुलाची आठवण, ते लहान लेकरू, त्याच्याबद्दल किती स्वप्न पाहिले होते, किती गोंडस. आता 5-6 वर्षाचं झालं असतं. घरात सगळीकडे असं राहिलं दिसतंय मला. का पण जगत असेल मी. तुझ्या बरोबर मला जर नेलं असतं तर किती चांगलं झालं असतं. एकुलता एक मुलगा, किती स्वप्न पाहिले होते. पण तो गेला अमेरिकेला. एकटं जगणं कसं असह्य झालं बघ मला. नको नको हे जगणं. बोलाव मला तुझ्याकडे, बोलाव. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. सांग ना. फोन केला तर फोनही लागत नाही, बोलत नाही. सगळं जीवन कसं एकट्यासारखं झालंय. काय ह्या जगण्याला अर्थ आहे मला सांग. वेळ जात नाही. त्या ऐश्वर्याला काय करू मी, जिथं प्रेमच अपुरं पडतंय. ह्या एवढ्या मोठ्या घरात तुझ्या आपल्या त्या आठवणी सगळीकडे जशाच्या तशा दिसतायत मला. नको नको, घेऊन चल तुझ्या बरोबर. नको हे असलं जीवन. काय असल्या जीवनात अर्थ आहे मला सांग. घेऊन चल तुझ्याकडे मला. घेऊन चल, घेऊन चल. आज रामू तर काही येत नाही. चहा प्यायचा होता. चला, असंही फिरायला जायचंय बाहेर. बाहेरच घेऊया कुठेतरी. चल. आंबेकर काका, नमस्कार. काय चाललंय, काय नाही, काय म्हणते तब्येत वगैरे? बरीच म्हणायची आता का. मुलगा कुठं आहे सध्या आता? मुलगा अमेरिकेला असतो. बरं बरं. काका बरेच दिवसानंतर भेटले. हो, भेट झाली बरेच दिवसानंतर. गावी राहतात त्यांनी तिकडं, बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहतात. अच्छा अच्छा. खामगाव. त्यांचा मुलगा इथं प्राध्यापक आहे. बरं. येतात 8-15 दिवस इकडे राहणं, तिकडे राहणं. हो ना. हे तर आंबेकर काका कसे आहात? मी बरा आहे. मी मंदार प्रकाशचा मित्र, बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतो. बरं बरं. तिथे राहतो का काय? हां हां. मंदार, त्या प्रकाशला मी 3-4 दिवसापासून फोन लावतोय. फोनच लागत नाही. काय झालं जरा आम्हाला तर यातलं काही कळत नाही. बरोबर काय? बापरे, प्रकाशनं तर यांचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. आता काय करावं बरं? काका, मला तर या मोबाईलमधलं काही कळत नाही. मी माझ्या मोबाईलवरून ट्राय करतो. ठीक आहे तुमचं. ठीक आहे, लागला का? हॅलो हॅलो प्रकाश. हॅलो, बोला. हा. अरे मी बाबा बोलतोय. बाबा तुझा 2-4 दिवसापासून ट्राय करतोय, फोनच लागण गेला होता. मग ते आता मंदारा आला होता. मंदारला म्हणलं अरे फोन तर लाव प्रकाशला. अहो बाबा, मी बिझी आहे, कामात आहे मी सध्या.
अरे बाबा तुझा वाढदिवस नाही का, शुभेच्छा द्यायचा आहेत रे बाबा मला तुला. हा म्हणून मी ट्राय करतोय. काय गरज नाही तुमच्या शुभेच्छाची बाबा. मला इकडं 1000 जण आहेत माझे वाढदिवस करणारे. मी खूप अरे. बिझी आहे सध्या, कामात आहे मी. अरे बाळा मला तुझ्या त्या आयुष्याची सुद्धा फार आठवण येते रे नातवाची. अरे फोटो तर पाठव त्याच. फोन केल्यानंतर उचलत जा बाबा, फार बाबा, आठवण येते. मी खूप बिझी आहे बाबा, मला आता 1 मिनिट सुद्धा वेळ नाही. फोन ठेवा तुम्ही प्लीज. माझा तर फोन लागणे गेलाय. कसा तरी तुझा लागल. बोलन 2 गोष्टी म्हणलं तरी बोलणे गेलाय. अरे तू लहान असताना आमचे माणसं वारले. एवढं असल्यापासून त्याला लहानाचं मोठं केलं, शिकवलं. असं अमेरिकेला जाईल असं त्याला लायक बनवलं. आणि आता साधं बोलायची तयारी नाही. अरे बाळा ह्या वयात पैशाची गरज नसते, मायेची गरज असते. मायेनं कोणी हाक मारलं, मायेनं कोणी 2 शब्द बोललं ते बरं वाटतं. नाही बरोबर आहे का, त्यासाठी तर म्हणतो ना मी, कधीही हाक मारा, मी तुमच्यासाठी कधीही